नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। आपली मुलं बाहेरगावी शिकतायत आणि शासन त्यांना आळ्या, किडे आणि उंदरांच्या लेंड्या असलेलं जेवण जेवायला देत आहे। हा विचार सुद्धा किळसवाणा आहे। पण ही घटना घडली आहे अंबड तालुक्यातील वलखेडा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात। या वसतिगृहातील जेवणात चक्क आळ्या, किडे आणि उंदरांच्या लेंड्या आढळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला। पिण्याचं अस्वच्छ पाणी, निकृष्ट जेवण आणि वसतिगृहातील इतर अनेक असुविधांना कंटाळून सुमारे 35 विद्यार्थिनींनी याबाबत थेट अंबडच्या तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करत न्याय देण्याची मागणी केली आहे। वर्षभरापासून विद्यार्थिनी या वसतिगृहात राहत आहेत। त्यांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या संदर्भात वसतिगृहाच्या वॉर्डनकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती काही बदलली नाही। तक्रार केल्यानंतर केवळ 2-3 दिवस सुधारणा होते आणि त्यानंतर पुन्हा जैसे थे। खरं तर या संदर्भात या विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे आपली उद्विग्नताच मांडली आहे। वसतिगृहाचा कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आलाय। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये विद्यार्थिनींनी या वसतिगृहातील एकूण 21 गंभीर त्रुटी प्रशासनासमोर मांडल्या। किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता असून जेवणात अळ्या, किडे आणि उंदरांच्या लेंड्या आढळत असल्याचा गंभीर आरोप या मुलींनी केला आहे। यात अन्न आणि आरोग्याशी होत असलेला खेळ उघडकीस आलाय। जेवणात खराब अंडी आणि अस्वच्छ चिकनचा वापर प्रत्यक्ष केला जातोय। दुधातही पाण्याचं प्रमाण जास्त असतं। पिण्याचं पाणीही अतिशय अस्वच्छ असतं। एकाच प्रकारची भाजी वारंवार बनवली जाते आणि जेवणही कधीच वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत। जेवणाव्यतिरिक्त इतर मूलभूत सुविधांचाही या वसतिगृहात पूर्णपणे अभाव असल्याचं या निवेदनातून समोर आलंय। स्वच्छतेसाठी लागणारं साहित्य देखील या ठिकाणी अपुऱ्या प्रमाणात पुरवलं जातं। वसतिगृहात गरम पाण्याची कोणतीही सुविधा नाही। एखादी विद्यार्थिनी आजारी पडल्यास साधी प्रथमोपचार पेटी देखील या ठिकाणी उपलब्ध नाही। मुलींच्या अभ्यासातही वारंवार व्यत्यय येतो। स्टडी रूम मध्ये लाईट फॅनची सुविधा नाही। राहत्या रूम मध्ये देखील विजेचा अपुरा पुरवठा आहे। याशिवाय सिक्युरिटी गार्ड्सचं काम व्यवस्थित नाही। मुलींमध्ये दुजाभाव केला जातो। सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कारणास्तव मुलींना वसतिगृहाबाहेर जाऊ दिलं जात नाही आणि वेळेवर बस न मिळण्याच्या अडचणींचाही सामना करावा लागतो, असं विद्यार्थिनींनी म्हटलंय। या निवेदनावर GNM, ITI, पॉलिटेक्निक आणि BSc अशा विविध अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणाऱ्या एकूण 35 विद्यार्थिनींच्या सह्या आहेत। वरील सर्व विषयांशी आम्ही सर्व सहमत आहोत, असं नमूद करत या विद्यार्थिनींनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या आहेत। आता महसूल आणि संबंधित प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वसतिगृह प्रशासनावर काय कारवाई करतं आणि मुलींची या नरक यातनेतून सुटका करतं का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। अजय गाडे, LS मराठी, जालना।